देवकी नंदनाय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी आशाद्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण सर्व भक्तांचं आजच्या रविवारी सत्संगामध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या सर्वांना आपण जे नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहोत 2024 मधून 2025 मध्ये तर या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील आहे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम खरं पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपलं नवीन वर्ष कधी सुरू होत आहे चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेला वसंत बहरलेला असतो त्यावेळेस आणि सगळ्या झाडांना नवीन पल्लवी पालवी फुलं आणि फळांचीही सुरुवात झालेली असते आणि वसंत महिना संपूर्ण वातावरणामध्ये एक प्रसन्नतेचा अनुभव असतो त्यावेळेस आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीनुसार तो आपला नवीन वर्ष आहे आणि हाही आता 2025 चालू आहे हाही नवीन वर्षच आहे या नवीन वर्षाच्या निमित्ताने काळाचा आपल्यावरती कसा प्रभाव असतो काळ जे आहे आपल्या सर्वांना कशा पद्धतीने ग्रसित करत आहे हे काळच जे आहे सर्वांना परिवर्तित करत असतो काळ जो आहे भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्ती धीरसत्तमयती 3 प्रकारचे बदल घडत असतात कौमारावस्था
यौन अवस्था आणि जरावस्था हे 3 अवस्था आहेत. तर हे काळामुळेच होत असतो. आणि जसं जसं काळ पुढे चाललेला आहे तसं तसं आपण मागं पडत असतो. तर हे काळाची महिमा काय आहे, काळ कसा आहे, काळाचा सदुपयोग कसा केला पाहिजे. चला चाललंय काळ, पण भक्तांनी पण त्या काळापासून ते वंचित नाही. भक्तही काळामध्येच आहे, अभक्तही काळामध्येच आहे. परंतु भक्त जे असतात त्या काळाचा सदुपयोग करतात, भगवंताची सेवा करतात आणि त्या काळाद्वारेच भगवंताची प्राप्ती देखील करतात. तर हे काळाचे काय महिमा आहे आपण भागवतानुसार पाहूया. तर हे भागवतम आहे द्वितीय स्कंद तृतीय अध्याय श्लोक संख्या 17. मी म्हणेन माझ्या मार्गावर म्हणायचा प्रयत्न करा. आयो हरति वैपुंसा, आयो हरति वैपुंसा, आयो हरति वैपुंसा, आयो हरति वैपुंसा, उद्यन अस्तचयन असो, उद्यन अस्तचयन असो, उद्यन अस्तचयन असो, उद्यन अस्तचयन असो, तस्यर्ते यत् क्षणोनीत, तस्यर्ते यत् क्षणोनीत, उत्तम श्लोक वार्तया, उत्तम श्लोकयातया, उत्तम श्लोक वार्तया. उत्तम श्लोकवार्तया. याचा अर्थ असा आहे, सूर्य आपल्या उदयी असताबरोबर उत्तम श्लोक भगवंतांच्या कथांची चर्चा करण्यात वेळेचा उपयोग करणाऱ्या मनुष्यांव्यतिरिक्त प्रत्येकाचे आयुष्य घटवितो. सर्वांनी मागे म्हणा. सूर्य आपल्या उदय आणि अस्ताबरोबर उत्तम श्लोक भगवंतांच्या कथांची चर्चा करण्यात वेळेचा सदुपयोग करणाऱ्या मनुष्यांव्यतिरिक्त प्रत्येकाचे आयुष्य घटवितो. सूर्याचा उदय झाला आणि सूर्याचा अस्त झाला. या घटनेमध्ये काय होतं, आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होतो. प्रत्येक सूर्योदय आणि प्रत्येक सूर्यास्तानंतर आपल्या आयुष्यातला एक दिवस काय होत असतो, कमी होत असतो. परंतु जे लोक भगवत कार्यामध्ये आहेत, खास करून भगवंतांच्या कथा श्रवणामध्ये आहेत, अशा लोकांचं आयुष्य म्हणे सूर्य कमी करत नाही. अशांचं आयुष्य सूर्य काय करतो, वर्धन करीत असतो. तात्पर्य आहे श्रील प्रभुपादांच्या द्वारे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका, खूप महत्वपूर्ण तात्पर्य आहे. अधिकाधिक तीव्रतेने भक्तिपूर्ण सेवा करून भगवंताबरोबरचा आपला विस्मृत झालेला संबंध जाणून घेण्यासाठी मनुष्य जीवनाचा उपयोग करून घेणे किती महत्वपूर्ण आहे याचे हा श्लोक अप्रत्यक्षपणे अनुमोदन करतो. काळ कोणासाठीही थांबत नाही. हे फार महत्वाचं गोष्ट आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. किती मोठा माणूस असो, किती श्रीमंत असो, किती विद्वान असो, किती पंडित असो, परंतु काळ कोणाला थांबले का? थांबत नाही. काळ चालूच राहतो. काळ कोणासाठी थांबलेला नाही. म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त यांनी सूचित केलेला काळ योग्य रीतीने आध्यात्मिक मूल्यांचे स्वरूप जाणण्यासाठी उपयोगात आणली नाही तर निरर्थक वाया जाईल. जीवनाचा एक क्षणही व्यर्थ गेला तर भारंभर सोन्यानेही त्याची भरपाई होऊ शकत नाही.
गेलेला काळ पुन्हा जर वापस आणायचं तर कोणाच्या हातात आहे का? $100 देईन, $200 देईन, 10 तोळे दोई देईन, असं देईन. गेलेला काळ पुन्हा माघारी येत. एकदा का काळ निघून गेला तर गेलाच, पुन्हा ते वापस आणता येत नाही. म्हणून आहे त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. काय केला पाहिजे? सदुपयोग. जीवाने आपले आध्यात्मिक स्वरूप आणि नित्य सुखाचे उगमस्थान जाणावे यासाठी त्याला मनुष्य जीवन प्रदान केले जाते. जीवाला हे मनुष्य जीवन कशासाठी प्राप्त झालं म्हणे? आपलं आध्यात्मिक स्वरूप जाणण्यासाठी. मी कोण आहे, माझं भगवंताशी काय नातं आहे, मी कुठून आलो, मृत्यूच्या नंतर मी कुठे जाणार आहे, हे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर जाणण्यासाठी हे मनुष्य जीवन आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा सांगतात. ब्रह्मसूत्रामध्ये पहिला सूत्र आहे. श्री व्यासदेवांनी आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, इतिहास, महाभारत, रामायण इत्यादी लिहून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर विद्वान लोकांसाठी ब्रह्मसूत्रही लिहून ठेवलेले आहे. ब्रह्मसूत्र एकेका सूत्रामध्ये पूर्ण गाभा, ज्ञानाचा पूर्ण गाभा त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. त्याला सूत्र असं म्हणतात. तर त्या ब्रह्मसूत्राच्या पहिल्या सूत्रामध्ये पहिला सूत्र काय सांगतोय? अथातो ब्रह्म जिज्ञासा. काय सांगतो? अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे अथ म्हणजे आता तरी थोडं थांबा. कुत्र्याच्या जीवनामध्ये, मांजराच्या जीवनामध्ये, पशुपक्षीच्या जीवनामध्ये जे कार्य केलेलं आहात तेच कार्य मनुष्य जीवनामध्ये करू नका. थांबा 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 थांबा, थोडं वेगळं कार्य करा. कुठं पळून चाललंय? प्रत्येक जण गाडीत बसून गिरक्या मारतोय जगामध्ये. सेल्फ मारले की निघाला या गावाला आणि त्या गावाला. कशासाठी? काय करण्यासाठी? थांबा. अथातो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्माचं चिंतन करा, ब्रह्म जिज्ञासा करा. जाणून घ्या तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठं जाणार आहे, आपलं स्वरूप काय, स्थिती काय. आध्यात्मिक स्वरूपाची साक्षात्कार करून घेतलं पाहिजे. मी कोण आहे याचं साक्षात्कार व्हायला पाहिजे. नित्य सुखाचे उगमस्थान जाणावे. त्यासोबत प्रत्येकाला वाटतंय का नाही आनंदीच असावं? असं कोणी आहे का? दुःख मात्र जगामध्ये कोणीच नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत कशासाठी खटाटोप चालू आहे? सुख लागी करीसी तळमळ. सुखासाठी तळमळ चालू आहे, शांततेसाठी, समाधानासाठी, आनंदासाठी तळमळ चालू आहे. सुख पाहिजे, सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आल्हाद पाहिजे. मग कुठं मिळणार आहे? बाजारामध्ये दुकान आहे का सुखाचं दुकान? दुकानामध्ये तुम्हाला वस्तू मिळतील, वस्तू वेगवेगळ्या गोष्टी मिळतील, परंतु कुठं सुख असं मिळते म्हणून असं दुकान नाही. सुख कुठं मिळत नाही. सुख कुठं मिळणार आहे? साधूंच्या संघामध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये. आता बघा एवढे माताजी लोक सेवा करतायत, घरी एवढं काम करतात काय लोक? इथं येऊन भांडे घासतात, इथं येऊन भाजी घालतात, इथं येऊन झाडझूड करतात. काय मिळतंय? कोणाला मोबत आहे काय? 100 द्या, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, काहीच नाही. कधी कधी आम्हाला लोक विचारतात, रोज तुम्ही इतकं काम करता, तुम्हाला काय मिळते, किती मिळते, तुम्हाला पगार किती आहे असं विचारतात. म्हणून त्यांना माहित नाही आम्ही पगारी सोडून इथं आले. आमचे कृष्णनाम प्रभू बी इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत मोठे. 1900
98 साली पदवीधर झाले आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना काम मिळालं आणि त्यावेळेमध्ये जवळ 1998 साली 60,000 रुपयाचा पगार होता. 60,000 रुपये पगार. ते सर्व काही राखाडून ते ब्रह्मचारी झाले आणि आता त्यांना जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये पगार असता मॅनेजर कंपनीचे फार मोठे मॅनेजर देखील असते. हे सगळं सोडून या ठिकाणी पुन्हा काय प्राप्त करायचं. तर भगवंताच्या सेवेमध्ये काही मोबदला नसतो. भगवंताच्या सेवेमध्ये काय प्राप्त होत असतं? आनंद, आनंद, सुख, समाधान. आई आणि मुलांमध्ये जसं प्रेमाचं नातं असतं तसं भगवंताच्या भक्तांच्या मध्ये ते नातं असतं. तर हे मनुष्य जीवन स्वरूप स्थिती जाणण्यासाठी आणि त्यासोबत सुखाचं उगम स्थान कुठे आहे, खरंच सुख कुठे मिळणार आहे हे जाणण्यासाठी जो आनंद संत फकीर करे वो आनंद नाही अमिरी में असं म्हणतात. जे आनंद संत आणि फकीरांना असतं, जे संत असतात, भगवत ज्ञानाला जाणलेले असतात आणि त्यांची झोळी खालीच असते, त्यांना जे आनंद प्राप्त होतो ना ते आनंद मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील प्राप्त होत नाही. का? कारण त्यांना आध्यात्मिक ज्ञानच नाही. इतर पशु पक्षी कसं जीवन जगत आहेत तसेच जीवन जगतात. आहार निद्रा भयमय. तर मनुष्याने जाणलं पाहिजे की आपली स्वरूप स्थिती काय आहे आणि आपलं निज सुखाचं उगमस्थान कुठे आहे. हे प्रश्न चैतन्य महाप्रभूंना रूप गोस्वामींनी विचारलं होतं. ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू जे आहेत भ्रमण करत करत ज्यावेळेस रूप गोस्वामींना भेटलेले, रूप गोस्वामी अतिशय विद्वान प्रकांड पंडित होते. रूप गोस्वामी सनातन गोस्वामी सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अतिशय विद्वान. त्याला म्हणे 12 भाषा यायची. किती? 12-13 भाषा. आणि भाषा म्हणजे भाषेवर प्रभुत्व होतं, पूर्णपणे प्रभुत्व. प्रत्येक भाषेवर पूर्ण प्रभुत्व होतं. व्याकरणापासून सगळं प्रभुत्व होतं. आपल्याला 3-4 भाषा येत असतील. मराठी, हिंदी, इंग्रजी, एखादा कन्नड, तेलुगू वगैरे. त्याला फारसी भाषा, उर्दू भाषा, असे असंख्य, तमिळ, अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. आणि खूप श्रीमंत होते हो. श्रीमंती भरपूर होती त्याच्याकडे. त्या काळामध्ये एक जहाज भरून सोन्याच्या मुद्रा होते त्याच्याकडे. असे विद्वान होते. आणि त्यावेळेस मुसलमानांचं राज्य होतं 500 वर्षापूर्वी. तर पश्चिम बंगालमध्ये नवाब हुसेन शाह म्हणून एक फार मोठे राजा होते. नवाब हुसेन शाह. तर त्यांनी या दोघा भावांना, सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांची विद्वत्ता पाहिली. इतके विद्वान, इतके प्रकांड पंडित. आणि त्यांनी विचार केला की या दोघांना आपण आपल्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलं पाहिजे, म्हणजे आपल्या राज्याचाही विस्तार होईल, आपलं राज्य व्यवस्थित राहणार, सुखरूप राहील. तर त्यांनी त्या दोघांना सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींना मंत्रिमंडळामध्ये आश्रय दिला. म्हणजे त्यांना विनंती केली. ऍक्च्युली ते येत नव्हते. त्याला विनंत्या करून वेगवेगळ्या गोष्टी करून मंत्रिमंडळामध्ये घेतलं. आणि हा राजा निवांत ऐशाराम करायचा आणि हे दोघच संपूर्ण ते बंगाल राज्य चालवायचे. तर त्यातले जे रूप गोस्वामी आहे, रूप गोस्वामी आपलं जे गौडीय वैष्णव परंपरा आहे, ज्या परंपरेमध्ये आपण आहोत, या परंपरेला रूपानुग संप्रदाय असं म्हणतात. काय म्हणतात? रूपानुग संप्रदाय. नाना शास्त्र विचार नैक निपुणो सद्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो
नाना अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करून या कलियुगातल्या लोकांसाठी संपूर्ण शास्त्राचा सार त्यांनी काढला आणि ते आपल्यासमोर प्रस्तुत केले. रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू ग्रंथ लिहिला. अजून कोणता लिहिला? उपदेशामृत. खूप महत्वपूर्ण भक्तांसाठी अतिशय महत्वाचे ग्रंथ आहे. भक्तिरसामृत सिंधू आणि उपदेशामृत. उपदेशाचा अमृत, ज्या उपदेशाला प्राप्त करून अमृताची अनुभूती घेऊ शकतो. आणि भक्तीच्या रसामध्ये भक्ती रसामृत सिंधू, भक्तीच्या त्या रसरूपी सिंधू मध्ये आपण बुडून जाऊ शकतो. भक्तीचा जे रस आहे ते त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभूंना प्रश्न विचारतात. कोणतं काय प्रश्न विचारतात? की आम्ही केलूमध्ये जाके तापत्र आहे की हे चैतन्य महाप्रभू, लोक आम्हाला विद्वान म्हणतात, आमचे पाया पडतात, आम्हाला मुजरा करतात, राजा पण आमचं उदोउदो करतोय, परंतु आमच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर अजून पण मला मिळालेलं नाही. कृपया तुम्ही काय करा, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. के आम्ही म्हणजे मी कोण आहे? मी कोण आहे हा पहिला प्रश्न. आपण म्हणतो ना, माझा हात, माझं पाय, माझं डोकं, माझं हे, माझं ते, माझं माझं म्हणतो आपण, पण मी कुठं आहे? मी कोण आहे? तर चैतन्य महाप्रभूला विचारलं, मी कोण आहे सांगा. आणि हे त्रिविध ताप, आधी दैविक, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक ताप मला का त्रास देतात? इच्छा नसतानाही त्रास का होतो जगामध्ये? कोणाची इच्छा नसते दुःख भोगण्याची, परंतु इच्छा नसतानाही दुःख येतं समोर. त्याला त्रिविध ताप म्हणतात. के आम्ही केलो मोरे जाके तापत्रय, हे त्रिविध ताप आम्हाला का त्रास देतात? तर चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिलं. चैतन्य महाप्रभू स्वतः कोण आहे? भगवंत आहे. श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. चैतन्य महाप्रभू राधा आणि कृष्णाचे संमिलित रूप आहेत. राधा आणि कृष्ण एकत्र झाल्यानंतर एक स्वरूप त्या ठिकाणी दिसलं. त्या स्वरूपाला काय म्हणतात? चैतन्य महाप्रभू. शक्ती आणि शक्तिमान एकत्र आले. तर चैतन्य महाप्रभू सांगतात की तूच नाही, हे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, तुम्हीच नाही, या जगामध्ये जेवढे जीव आहेत ते सर्वच जर जीवेर स्वरूप वैदित्य कृष्णदास, सर्व जीवांचं स्वरूप आहे की सर्वजण श्रीकृष्णांचे नित्य दास आहेत, नित्य सेवक आहेत. आणि भगवंताची सेवा करणं हे त्यांचं स्वधर्म आहे. आणि त्या सेवेपासून परावृत्त झाल्यामुळे त्यांना या त्रिविध तापांना पाण्याचं मोठं बंद होतं. या त्रिविध तापांतून ते मुक्त होऊ शकतात भगवंताशी संबंध जोडल्यानंतर. आपण भगवंताचे नित्य दास सेवक आहोत. या जगामध्ये प्रत्येक जण सेवा करत आहे. जे पुढारी जे असतात ते प्रजेची सेवा करतात. राजा जो असतो तो प्रजेची सेवा करतो, प्रजा जी असते ती राजाची सेवा करते. शिक्षक विद्यार्थ्यांची सेवा करतात, विद्यार्थी शिक्षकांची सेवा करतात. जेवढे घरामध्ये पती पत्नीची सेवा करते, पत्नी पतीची सेवा करते, आई मुलांची सेवा करते. हे जे सेवाभाव आहे सगळ्यांमध्ये कॉन्स्टंट राहणार, कॉन्स्टंट आहे. सेवा करणं कॉन्स्टंट आहे. सगळेजण सेवा करतात, परंतु मुख्य सेवा कोणाची करावी हे माहिती नाही. खरे आपण सेवक कोणाचे आहोत? भगवंताचे, त्या श्रीकृष्णाचे, त्या पांडुरंगाच्या, त्या रामाचे, चैतन्य महाप्रभूचे आपण सेवक आहोत. ती सेवा विसरून आपण या भौतिक जगामध्ये कोणाची सेवा करतोय? म्हणे इंद्रियांची सेवा करतो. कोणाची सेवा करतो? विफले सेवेनो कृपण दुर्जन चपल सुखलव लागिले. या इंद्रियांना, या डोळ्यांना, या कानाला,
जिभेला या त्वचेला संतुष्ट करण्यासाठी या सर्व इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी त्यांची सेवा करत असतो. तर ऍक्च्युली या इंद्रियांना सेवा करण्यापेक्षा इंद्रियांचे जे स्वामी आहेत भगवंताचं एक नाव काय आहे ऋषिकेश. त्या ऋषिकेश भगवंतांची सेवा जर केली इंद्रियांना संस्कृतमध्ये ऋषिक म्हणतात. ऋषिक इंद्रियांना संस्कृतमध्ये काय म्हणतात ऋषिक. आणि ऋषिकेश म्हणजे जो इंद्रियांचा स्वामी आहे. आपल्याही इंद्रियांचा स्वामी परमेश्वर भगवंतच आहे. आणि भगवंत बळ देतात म्हणून तर आपलं चाललेलं आहे. भगवंताने बळ काढून घेतलं तर आपल्याला दिसणार पण नाही, करता पण येणार नाही, बोलता येणार नाही, काय करता येणार नाही. तर त्या परमेश्वराची सेवा करणं हे आपलं नित्य स्वभाव आहे, स्वरूप आहे. हे शास्त्रांचं सार आहे, कंडेन्स सार 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 आहे. कधी कधी लोकांना वाटतं की जीव हा ब्रह्म आहे, ब्रह्मज्योती आहे, याला काही स्वरूपच नाही, याला आकार नाही. आणि हा ज्यावेळेस शरीर सोडतो तर तो ब्रह्ममध्ये विलीन होतो, असं एक सिद्धांत आहे. तर ब्रह्मलीन असं म्हणतात. तर श्रील प्रभुपाद सांगतात की बद्ध अवस्थेमध्ये जीव हा एवढा क्रियाशील जर आहे, बद्ध अवस्थेमध्ये आपण सगळे बद्ध आहोत, बद्ध अवस्थेमध्ये आपण एवढे क्रियाशील असतो, एवढं कार्य करत असतो, तर मुक्त झाल्यानंतर आपण निष्क्रिय कसं होणार आहे? आपण निष्क्रिय नाही होणार, आपण योग्य सक्रिय होणार आहे. एखादा रुग्ण व्यक्ती असतो, रुग्ण अवस्थेमध्ये ज्यावेळेस त्याला ट्रीटमेंट दिलं जातं, त्याला स्वस्थ केलं जातं, स्वस्थ झाल्यानंतर तो अधिक क्रिया करतो, चांगलं काम करतो. पण तो रुग्णावस्थेमध्ये तो पडून राहतो. तर हे बद्ध अवस्था जी आहे आपली सर्वांची, जी बद्ध अवस्था, ती बद्ध अवस्थेमध्ये आपण निष्क्रिय असतो. आपण भगवंताला विसरून या जगाचे कार्य करत असतो. ज्यावेळेस मुक्त होतो ना त्यावेळेस आपण भगवंताची सेवा करतो. कोणाची सेवा करतो? भगवंत. हे आपलं खरं स्वरूप आहे, आत्म्याचं स्वरूप. मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. भागवतामध्ये सांगितलेलं की खरी मुक्ती कशाला म्हणायची? आपल्या स्वरूपामध्ये स्थित व्हायला. मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. अन्यथा रूप त्यागून आपल्या मूळ स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण स्थित होतो तर त्यालाच मुक्ती असं म्हटलं आहे. आणि भगवंताच्या धामामध्ये प्रत्येकाचं एक स्वरूप आहे. भगवंताचं जे धाम आहे ते सच्चिदानंद स्वरूप असं धाम आहे, चिन्मय धाम, अलौकिक धाम आहे. या भौतिक जगाच्या पलीकडे शाश्वत धाम आहे. असो तो मासगमयो तमसो मा ज्योतिर्गमयो मृत्योर्मा अमृतम गमयो. वेदवाणी जी आहे असत्यातून सत्याकडे जा, अंधकारातून प्रकाशाकडे जा आणि मृत्यूपासून अमृतत्वाकडे जा. जी वेदवाणी आहे ती वेदवाणी याच गोष्टीला प्रतिपादित करते की आपण परमेश्वराकडे जायला पाहिजे. परमेश्वराचे निज धाम आहे. गोलोकनाम्नि निज धाम्नि तलेश तस्य देवी महेश हरिधाम सुदेश देशो तेथे प्रभावनि जया वेदाचरेण गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. मी त्या गोविंदाला नमस्कार करतो, जे गोविंद आपल्या निजधामामध्ये गोलोक नामनी. भगवंताच्या धामाचं नाव काय आहे? गोलोक धाम की गोलोक धाम, गोलोक वृंदावन धाम, हे भगवंताचं धाम. गोलोक नामनी निज धामनी, त्याचं स्वतःचं धाम. तलेच तस्य, त्या ठिकाणी भगवंत स्थित असतात. आणि त्याच्या खाली काय आहे? गोलोकाच्या खाली देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु. देवी धाम आहे, महेश धाम आहे. देवी महेश हरिधाम म्हणजे आपलं देव, हे जे संपूर्ण भौतिक जगत त्याला देवी धाम असं म्हणलेलं आहे. त्रिभुवन जे आहे ते देवीच्या अधिपत्याखाली आहे. दुर्गा माता, दुर्गे दुर्गड भारी
ही जी दुर्गा आहे ती दुर्गा या 3 लोकांची स्वामिनी आहे. देवी महेश धाम, त्याच्यानंतर कैलास, देवी धाम आणि महेश धाम. कैलास धाम आहे ज्या ठिकाणी भगवान शंकर, सदाशिव, माता पार्वती सोबत स्थित असतात आणि नेहमी कृष्ण कथा करत असतात, रामकथा करत असतात. देवी महेश हरिधाम आणि त्याच्यानंतर वैकुंठ धाम. कोणतं धाम आहे? लक्ष्मी नारायण त्या ठिकाणी असतात. अतिशय दिव्य तेजस्वी असे लक्ष्मी नारायणाचे स्वरूप. आपण तिरुपतीमध्ये जे भगवंताचं ऐश्वर पाहतो तसं भगवंताचं स्वरूप. अनेक पार्षद चतुर्भुज रूपामध्ये असतात त्या ठिकाणी. ऐश्वर्यमय धाम, देवी धाम, महेश धाम, हरिधाम आणि गोलोक धाम. कोणतं धाम आहे? गोलोक धाम. गोलोक धाम जे भगवंताचं निज धाम आहे. गोलोक नामी निज धामी तलेच नसते. तर त्या ठिकाणी भगवंत आपल्या गोप गोपिकांसोबत विराजमान असतात आणि नित्य लीला करत असतात. आलोक चंद्र परसद्वन मान्यवर श्री रत्नाकरम प्रलेखितलासम श्यामं त्रिभंग ललितं नियत प्रकाशं गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ब्रह्मसंहितामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन आहे. भगवंताच्या निज धामाचं वर्णन. त्या धामातले आपण सगळेजण आहोत. आपल्याला कुठं जायचंय? गोलोक धाम, वैकुंठ धाम. आहे का तयारी? जीना यहाँ मरना यहाँ, बीड छोड़ के जाना कहाँ. इथंच जगायचं, इथंच बीडला सोडून जायची इच्छा नाही. किती चांगलं बीड आहे. हा संपूर्ण भारतामध्ये झळकून टाकले बीड. बीडला कोणी कोणी ओळखत नव्हता, परंतु अलीकडच्या काळामध्ये बीडाला खूप ओळखू लागले. घाबरून लागले बीडला लोक. डेंजर झोन. तर आपल्याला कुठं जायचंय? गोलोक धाम. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही कुठले आहोत? वैकुंठातले आहोत. आम्ही जातो आमच्या गावा. आपल्या निज गावाला जायचंय. आपण कुठं जायचंय? आताच नाही जायचंय, थोड्या दिवसांनी. तुम्ही म्हणतात चला थोड्या दिवसांनी जाणार आहोत. परंतु त्या गोलोक धामाला जाणं इतकं सोपं नाही. जे भक्ती करतात त्यांच्यासाठी सोपं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम. त्या नामाचा जो स्मरण करतो, जो आश्रय घेईल, तो गोलोक धाम आहे. कुठल्याही परदेशात जायला विजा आणि पासपोर्ट लागते की नाही? तुम्ही बांगलादेशात जाऊ शकता का? त्यांना इकडे घेऊ शकता का? अमेरिकेला जाता येत नाही. प्रत्येकाच्या देशाचे एक विशिष्ट विधी नियम आहे. विजा, पासपोर्ट लागते. मग ज्यावेळेस ते संरक्षण होतं त्यावेळेस आपण त्या अमेरिकेत जाऊ शकतो. तसं भगवंताच्या धामात जाण्यासाठी काही योग्यता पाहिजे. काही चांगले गुण पाहिजे, सद्गुण पाहिजे, सहकार्याची भावना पाहिजे, दुसऱ्यांना मदत करण्याची भावना पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या धामात जाण्यासाठी काय काय लागतंय. 16व्या अध्यायात जे काही दैवी गुण सांगितलेले आहेत, त्या गुणांना आपण अर्जित केलं पाहिजे, त्या गुणांना आपण स्वीकार केला पाहिजे. हळूहळू का होईना चांगले गुण विकसित केले पाहिजे आपल्यामध्ये, अंतःकरणामध्ये. तर त्या भावना जर असेल, त्या गोष्टी असतील, तर आपण गोलोक धामामध्ये जाऊ शकतो. प्रणादती सुनिचय करोडती सहिष्णुता अमानीना मानवीन कीर्तनीय सदा हरी. भगवंताचं नाव आपल्याला घेऊन जाऊ शकते भगवंताच्या धामामध्ये. विशेष करून मनुष्य प्राणी हा आनंदाच्या शोधात असतो, कारण आनंद ही त्याची स्वाभाविक स्थिती आहे. आनंद हे जीवाचं स्वाभाविक स्थिती आहे.
परंतु तो या भौतिक जगात व्यर्थच आनंदाचा शोध घेत असतो. या जगामध्ये जे आनंद भेटत नाही त्या आनंदाचा शोध आपण या जगामध्ये घेत असतो. भगवंतांनी या भौतिक जगाला एक बोर्ड लावला, बोर्ड, साइन बोर्ड. त्या बोर्डवर काय लिहिलेलं आहे म्हणे? 2 ओळी लिहिलेल्या आहेत, 2 लाईन लिहिलेल्या आहेत. वरती लिहिलेलं आहे दुःखालयम, खाली लिहिलेलं आहे अशाश्वतम. या 2 गोष्टी भगवंतांनी लिहिलेल्या आहेत, दुःखालय आणि अशाश्वत. या भौतिक जगाला भगवंतांनी लिहून ठेवले. रुग्णालयामध्ये रुग्ण भेटतात, भोजनालयामध्ये भोजन भेटतो, पुस्तकालयामध्ये पुस्तक भेटतात. दुःखालयामध्ये काय भेटणार? दुःखच भेटतात ना. या जगालाच भगवंतांनी नाव दिलं दुःखालयम म्हणून. दुःखाचं हे आगार आहे, दुःखाचं भांडार आहे. आणि अशाश्वतम असं म्हणलेलं आहे. अशाश्वतम म्हणजे कोणतीही गोष्ट शाश्वत काळासाठी नाही. प्रत्येकाला एक लिमिटेशन आहे. काही काळापर्यंत काही गोष्टी राहतात, त्याच्यामध्येही बदल होत राहतो. या 2 गोष्टी, दुःखालयम, अशाश्वतम. म्हणून या जगामध्ये खरं सुख भेटणारच नाही, खरं आनंद भेटणार नाही. परंतु व्यर्थच लोक काय करतात? या जगामध्ये आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. एक मध्ये अमेरिकेमध्ये का विदेशामध्ये एक टायटॅनिक नावाचा जहाज तयार केला होता. टायटॅनिक नावाचा जहाज. आणि त्या जहाजामध्ये सर्व सुविधा होत्या. जे काही मनुष्याला सुखाला आनंद देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या टायटॅनिक जहाजामध्ये होत्या. त्या जहाजामध्ये प्रवेश करण्यासाठी कितीतरी डॉलर तिकीट होतं. आणि त्या टायटॅनिक जहाजावर लिहिलेलं होतं की या जहाजाला परमेश्वर देखील काही करू शकत नाही. इतक्या सुखसुविधांनी परिपूर्ण असलेला तो जहाज. आणि भरपूर लोकांनी खूप मोठे डॉलर देऊन त्या जहाजामध्ये प्रवेश केले. त्याच्यामध्ये सिनेमाचे थिएटर आहेत, फिरण्यासाठी उद्यान आहेत, खाण्याच्या सर्व वस्तू आणि स्विमिंग पूल आहे, खेळण्याच्या वस्तू, सगळ्या गोष्टी, गाड्या वगैरेपासून सगळ्या. मोठा जहाज होता, खूपच मोठा जहाज होता. आणि सगळ्यांना वाटलं की आपण या जहाजामध्ये गेलो तर आपण काय होणार? सुखी होणार. सगळ्यांनी ठरवलं, पैसे तिकीट वगैरे घेतले आणि सगळ्यांची धावपळ त्या जहाजामध्ये बसायची. सगळेजण त्या जहाजामध्ये बसलेही आणि जहाज जसं प्रवास सुरू केला त्या जहाजाने समुद्राच्या मध्यभागी गेल्यानंतर त्या ठिकाणी फार मोठा बर्फाचा गोळा होता. समुद्रामध्ये थंडीने पाणी गोठलेलं गोळा होता. आणि हा जहाज जाऊन बरोबर त्याला धडक दिलाय. आणि त्या जहाजाला काय पडलेलं? होल पडलेले. आणि फार मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी आतमध्ये प्रवेश करू लागलेला आहे. मग सगळेजण घाबरले. जहाज डळमळू लागलेलं आहे, खालीवर त्याचा वारा सुटलेला आहे. आता जहाज मधोमध गेल्यानंतर कुठं जाणार होतं? कुठं उडी मारणार? समुद्रात उडी मारणार? बघा, मनुष्य कितीही प्रगती केला, काही केला तरी देवासमोर तो काहीच नाही, तुच्छ आहे. आणि कितीतरी लोक त्यावेळेस जीव गमावले त्यामध्ये. त्यामुळे भौतिक जगामध्ये सुख शोधायचा आपण प्रयत्न करायचा नाही, आनंद शोधायचा प्रयत्न करायचा नाही. परंतु भगवंताची सेवा करत राहिली ना, सुख आपल्या मागे येणार, आनंद आपल्या मागे येणार. आता भक्त ब्रह्मचारी आहेत, जे कोणी देवाच्या चरणांचा आश्रय घेतले, आपण पाहू शकतो त्यांना की जे तिन्ही लोकात जे सुख नाही ते आम्हाला या गोविंदाच्या चरणी प्राप्त होतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. किती आनंद आहे, किती भगवंताच्या नामामध्ये किती आनंद, कीर्तनात किती आनंद, भगवंताच्या कथा वाचण्यामध्ये, गीता भागवताचं वाचन करण्यामध्ये. देवळात झाडू जरी मारलं खूप आनंद येते. देवाचे भांडे घासते,
किती आनंद आहे. हा आमचा रसिक भक्त रंगनाथ सोने गेल्या 20 वर्षापासून स्वयंपाकाची सेवा करतोय. किती वर्षापासून? 20 वर्ष. लहान होता ह्याच्या एवढंच होतं. आता लग्न झाले 3 मुलं आहेत. परंतु आपण पाहतो की थकत नाही पोरगं ते. 1000 असो 2000 लोकांना स्वयंपाक करायला करतो. सकाळी 100 लोकांचा स्वयंपाक केला, इडली डोसा वगैरे एकदम छान छान तसा बनवला. आता पुन्हा संध्याकाळी आला पुन्हा स्वयंपाक करू लागलेला आहे. कधी कधी तर जन्माष्टमीला 7 दिवस झोपतही देतो, सेवा करत राहतो. ते सेवेमध्ये आनंद आहे. जेवढं तुम्ही सेवा कराल ना तेवढं तुम्हाला आनंद सुख समाधानाची प्राप्ती होते त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की खरंच सुख भगवंताच्या चरणामध्ये आहे. जीव स्वरूपता परमपूर्णाचा आध्यात्मिक अंश आहे आणि आध्यात्मिक क्रियांमध्येच त्याला आपल्या आनंदाची परिपूर्ण अनुभूती होऊ शकते. तो जीव जो आहे तो परमेश्वराचा अंश आहे. जसं मासा जो आहे, मासा हा पाण्यातच सुखी असतो की नाही? बसून मासाला पाण्यातून काढला आणि त्याला चांगले रेशमचे कपडे दिले, पिझ्झा दिलं खायला, बर्गर दिलं खायला, आणि अजून काय असतं, दारूच्या बाटल्या जरी ठेवल्या. 31 डिसेंबरला त्याला आपण घेऊन आलो हॉटेलमध्ये. तो माझा सुखी होणार आहे का? माझा कुठं सुखी होणार आहे? पाण्यातच. तसं जीव जे आहे ते परमेश्वराच्या सेवेमध्ये सुख त्यांना मिळत असते. जर निष्काम सेवा करतात त्यावेळेस ते मिळत असते. परंतु ते परमेश्वराची सेवा सोडून इतर गोष्टीमध्ये तो ज्यावेळेस आनंदाचा शोध घेत असतो तर ते काही त्याला मिळत नाही. म्हणून आपण पाहतो की जगामध्ये खूप फ्रस्ट्रेट लोक झालेले आहेत, गोंधळलेले लोक आहेत. जीवनाचा उद्देशच माहित नाही, कशासाठी जगावं हेच माहित नाही. कंटाळलेले जीवनाला, कोणी आत्महत्या करतो, कोणी फास घेतो, कोणी विहिरीमध्ये उडी मारतोय, कोणी तलावामध्ये उडी मारतो, कोणी नदीमध्ये उडी मारतोय, कोणी काय. हे कशासाठी होते सगळं? त्यांना खरं माहित नाही, उद्देशच माहित नाही, काय केलं पाहिजे हेच नाही. परंतु भक्त जे आहे ते सर्व अवस्थेमध्ये परमेश्वराचे शरण घेऊन सुखी असतात. परमेश्वर हा परमपूर्ण आहे आणि त्याचे नाम रूप गुण लीला साज सामग्री आणि व्यक्तित्व हे त्याच्याशी अभिन्न आहे. भगवंताचं नाम पण भगवंतच आहे, भगवंताचं रूप भगवंतच आहे, भगवंताचे गुण जे असतात तेही भगवंतच असतात. भगवंताची लीला, भगवंतांमध्ये भगवंताच्या नाम रूप गुण लीलेमध्ये काही भेद नाहीये. भक्तीच्या योग्य मार्गाद्वारे मनुष्य एकदा का भगवंताच्या उपरोक्त एकाही शक्तीच्या संपर्कात आला की त्याच्यासाठी पूर्णत्वाचे द्वार तात्काळ खुले होतात. एखादा जीव योग्य मार्गाद्वारे भक्तीच्या संपर्कात आला, तो भगवंताचे नाव घेऊ लागला, भगवंताचं गुणगान ऐकू लागलेलं आहे, भगवंताच्या सुंदर मूर्तीची सेवा करू लागलेलं आहे, भगवंताच्या श्रीविग्रहांची सेवा करू लागलेलं आहे. अशा प्रकारे कोणत्या तरी एका गोष्टीच्या संपर्कात आला तर समजायचं की त्याच्या जीवनातले पूर्णत्वाचे द्वार उघडले. समजायचे कशाचे द्वार? परिपूर्णत्वाला प्राप्त करण्याचे द्वार उघडलेले आहेत. भगवद्गीतेत भगवंतांनी अशा संपर्काच्या वरून पुढील शब्दात केले आहे: भक्ती मार्गातील प्रत्येक प्रयत्न कधी निष्फळ होत नाही किंवा अयशस्वीही होत नाही. भक्तियुक्त क्रियांचा केवळ प्रारंभही मनुष्याचा भवभयाच्या महाभयंकर सागरातून उद्धार करण्यास पुरेसा आहे. स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. भगवंताच्या भक्तीमध्ये थोडं जरी काही केलं ना, मोठ्या महान भयापासून भगवंत त्याला मुक्त करतात. ज्याप्रमाणे शक्तिशाली औषध शिरेमध्ये टोचल्यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम घडविते, त्याप्रमाणे शुद्ध भक्तांच्या कर्णाद्वारे दिव्य भगवत कथा टोचल्यामुळे अत्यंत प्रभावी परिणाम होऊ शकते. एखादा खूपच ताप आलेला आहे, आजारी आहे, पडलेला आहे, त्याला उठता येईना बसता येईना, वैद्य काय करतो? त्याची नाडी चेक करतो आणि योग्य ते एक इंजेक्शन, एक लस त्याला देतो
ते दिल्यानंतर तो एकदम त्याला तरतरी येते, म्हणजे रुग्णावस्था निघून जाते. त्या पद्धतीने एखादा जीव भरकटत चाललेला आहे आणि त्याला एका शुद्ध भक्ताचं संग झालं आणि शुद्ध भक्ताच्या मुखातून भगवत वाणी, भगवंताची कथा ऐकण्याची संधी मिळाली, तर तोही पुन्हा तरतरी त्याला प्राप्त होते. तो शुद्ध चेतने, शुद्ध अवस्थेमध्ये, तो शुद्ध चेतनेमध्ये तो येत असतो. ज्याप्रमाणे वृक्षाच्या एका भागाची परिपक्वता इतर सर्व भागांच्या परिपक्वतेची दर्शक आहे, त्याप्रमाणे दिव्य कथेची श्रवणानुभूती ही परिपूर्ण अनुभूतीची दर्शक आहे. ज्यावेळेस भात शिजते ना, भात शिजल्यानंतर आपण एकच जे भाताचं कण आहे ते बघतो, शिजलंय का नाही, का सगळं भातच हातामध्ये घेतो. एक दाणा उचलला, बघितला, शिजला तर आपण आपल्याला समजून येते की सगळंच काय झालेलं आहे, शिजलेलं आहे. तसं या ठिकाणी हे सांगतात की आपण भगवंताच्या कथा ऐकण्यामध्ये जर परिपूर्णत्व प्राप्त केलं तर भगवंताच्या इतर सर्वांगामध्ये, भक्तीच्या सर्व अंगांमध्ये देखील आपल्याला परिपूर्णता प्राप्त होते. शुभदेव गोस्वामी सारख्या शुद्ध भक्तांच्या संगतीत एका क्षणाची अनुभूती मनुष्याचे संपूर्ण आयुष्य शाश्वततेसाठी तयार करते. आणि अशा रीतीने ज्या प्रमाणात एक शुद्ध भक्त आपल्या अस्तित्वाचे शुद्धीकरण करीत भगवत भक्तीमध्ये निरंतर व्यग्र असतो, तितक्याच प्रमाणात सूर्य त्या शुद्ध भक्ताचे जीवन हिरावून घेण्यात अपयशी ठरतो. मृत्यू म्हणजे शाश्वत जीवाला झालेल्या भौतिक संसर्गाचे लक्षण आहे. भौतिक संसर्गामुळे शाश्वत जीव जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या नियमांच्या अधीन होतो. कळते का सर्वांना? श्रील प्रभुपाद ज्यावेळेस आपल्या भारतातली भगवद्गीता आणि भागवत घेऊन अमेरिकेत गेले 1965 साली, न्यूयॉर्क मध्ये, त्या ठिकाणी एका छोट्याशा घरामध्ये प्रभुपाद राहायचे. त्यावेळेस त्यांचे कोणी शिष्य नव्हते, कोणी अनुयायी नव्हते, कोणीच नव्हते. त्यांच्या गुरुचा आज्ञा होती की तुम्ही काय करा, आपल्या या भगवंताच्या कृष्ण भक्तीचा प्रचार संपूर्ण जगामध्ये करा, लोकांना या गोष्टीची आवश्यकता आहे. तर आपल्या गुरूंचं आज्ञा शिरोधार्य करून श्रील प्रभुपाद अमेरिकेला गेले, न्यूयॉर्क मध्ये गेले आणि त्या ठिकाणी ते लोक जे होते, अशा ठिकाणी श्रील प्रभुपाद होते ज्या ठिकाणी हिप्पी संस्कृती होती. कोणती संस्कृती होती? हिप्पी संस्कृती. मुलं जीवनाला कंटाळून हिप्पी झाले होते, मोठे मोठे केस ठेवायचे आणि व्यसन, श्री राधा गोविंद की अनेक व्यसनांमध्ये व्यसन लागलेले होते. अनेक अफू, गांजा, ड्रग्स आणि दारू तर एकदम त्याच्यासाठी तुच्छ आहे. त्याच्याही पेक्षा पुढचे ते व्यसन करायचे, ड्रग्स घ्यायचे, अफू घ्यायचे, गांजा ओढायचे आणि एकदम अशा रस्त्यावर पडलेले होते. बगीच्यामध्ये पडायचे मुलं मुली. त्यांना कसं राहायचं, कसं काहीच कळत नव्हतं त्यांना. अशा मध्ये प्रभुपाद गेले आणि त्या ठिकाणी जाऊन प्रभुपादांनी काय केलं, भगवंताचं नामसंकीर्तन केलं सुरुवातीला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. संकीर्तन केला एका बगीचेमध्ये आणि सगळं मुलं मुली गोळा झाले त्यांच्यावरती भोवती. आणि त्याला काहीतरी असं वाटत होतं की आम्हाला काहीतरी अलौकिक प्राप्त होत आहे, जे नशेने जे आम्हाला प्राप्त झालं नाही, वेगवेगळे व्यसनाने आम्हाला प्राप्त झाले नाही, ते आंतरिक समाधान या स्वामीजींच्या जवळ येऊन बसल्यानंतर आणि या नामाचं श्रवण केल्यानंतर आम्हाला प्राप्त होत आहे. मग प्रभुपाद डोळे झाकून त्या ठिकाणी बगीचेमध्ये बसून हरे कृष्ण कीर्तन करायचे. कीर्तन सुरू करताना एकटे असायचे. ज्यावेळेस कीर्तन संपल्यानंतर डोळे उघडले, त्यांच्या आजूबाजूला 50 मुलं मुली बसलेले असायचे, हिप्पी मुलं मुली. आणि प्रभुपाद डोळे उघडून सगळ्यांना बघायचे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येत होता. प्रभुपादांनी त्यांना काय केला, प्रसाद खाऊ घातला. काय खाऊ घातला? गुलाबजामुन. त्यांना माहितच नव्हतं. प्रभुपादांनी गुलाबजामुन खाऊ घातले.
कारण मांस खाणं, पिझ्झा खाणं, हे खाणं, ते खाणं, कधी चांगले आयटम खाल्लेच नाही त्यांनी. प्रभुपादांनी चांगले चांगले आयटम बनवले, देवाला भोग लावलं, सर्वांना खायला दिलं. आहार शुद्ध सत्व शुद्धी, भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद खाल्ल्यामुळे अंतःकरण शुद्ध होऊन गेले. हळूहळू प्रभुपादांना विचारू लागले, महाराज तुम्ही कोण, कुठून आला, काय तुमचा उद्देश. मग प्रभुपादांनी गीता सांगायला, भागवत सांगायला सुरू केलं. करता 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 इतके शुद्ध झाले ते लोक, सगळं व्यसन सोडून दिले. दारू तर लांबच गोष्ट, चहा प्यायची सोडून दिला. चहा नाही, कांदा नाही, लसूण नाही, त्याच्यानंतर मांस नाही, मदिरा नाही, व्यभिचार नाही, या सगळ्या गोष्टी सोडून दिले. गळ्यामध्ये कंठीची माळ धारण केली. अमेरिकेतले लोक, विदेशी लोक, ज्यांना राम आणि कृष्ण माहिती नव्हते, अशा लोकांना प्रभुपादांनी कंठी माळ धारण करवलं. डोक्याचं मुंडन केला, शिखा ठेवला, धोती कुर्ता नेसवली आणि एक क्रांती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 1966 साली, 1 वर्षानंतर इस्कॉनची स्थापना केली. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना संघाची स्थापना. आणि त्या लोकांना प्रचारात लावले. बघता बघता संपूर्ण जगामध्ये 108 मंदिर बांधले प्रभुपादांनी. किती? 108 मंदिर. आणि अनेक कृषी क्षेत्रीय उत्पन्न केले आणि गुरुकुल उत्पन्न केले. साधी राहणी, उच्च विचारसरणी शिकवली त्या लोकांना. आज बघा, प्रभुपादांच्या कृपेमुळे संपूर्ण जगामध्ये ह्या कृष्ण भक्तीचा प्रसार होत आहे. अमेरिकेचे लोक, रशियामधले लोक, तुम्ही ज्यावेळेस इस्कॉन म्हणून टाकता युट्यूबवर, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय अमेरिकेतले लोक भक्तीमध्ये लागलेले आहेत. का लागलेले आहेत? का? कारण त्यांना खरंच सुख मिळालेले, सुखाची गुरुकिल्ली प्राप्त झालेली. नाही तर त्यांच्याकडे गाड्या कमी नाहीत, घोडे कमी नाहीत, किंवा बंगले कमी नाहीत. ते सगळं होतं, परंतु त्याच्यातून त्यांना सुख मिळत नव्हता, म्हणून हिप्पी झाले होते. त्या हिप्पी लोकांना प्रभुपादांनी काय केलं? हॅपी केलं. तर आपल्यालाही हे आनंद प्राप्त करायचा आहे, परंतु आपल्याला शुद्ध भक्तांच्या चरणचिन्हाचं अनुसरण केलं पाहिजे. भरकडू नका इकडं तिकडं. एक आपलं निष्ठेने भक्ती करायला पाहिजे. गीता वाचा, भागवत वाचा, 4-5 गोष्टी केल्या पाहिजे. ABCD. A फॉर असोसिएशन, भक्तांचा संघ घेतला पाहिजे, भक्तांच्या सानिध्यात यायला पाहिजे. B फॉर बुक रिडिंग, ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे. ऋषी दररोज वाचतोय कृष्णचरित्र, केलं वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचा, भगवंताची कथा, गीता भागवत वाचलं तर वाचणार. C म्हणजे चांटिंग. C म्हणजे काय? चांटिंग म्हणजे जप करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. जप करा, चांटिंग. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं किती छान. आणि वैज्ञानिक लोकांनी रिसर्च केला, जे लोक परमेश्वराचं नाव घेतात, जप करतात ना, असे लोक अनेक प्रकारच्या व्याधीतून मुक्त होतात, रोगातून ते मुक्त होतात. खूप प्रभाव आहे या गोष्टीचा. आणि डी फॉर डाएट म्हणजे कृष्ण प्रसाद ग्रहण करणं. काय ग्रहण करणं? देवाला नैवेद्य लावलेलं प्रसाद खायला पाहिजे. उठलं की सुटलं काय पण खाऊ नये. देवाला न अर्पण करता खाल्लं ना, पाप लागते. यज्ञशिष्टार्चना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे, भुंजते ते दुर्गम पापा भजन्ते आत्मकारणात्. जे लोक स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी अन्न खातात, ते पापच खाते. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मा उदात्तस्य सिद्धनं. ईशोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. सगळं काय परमेश्वराचं आहे. या जगात येताना आपण काय आणलो का? 10 किलो तांदूळ, 20 किलो गहू, काहीच नाही आणलं, परंतु सर्व देवाने आपल्याला दिलं की नाही? ईशावास्यम इदं सर्वं. ते सगळं जग त्या देवाचं, परमेश्वराचं आहे. देवानेच आपल्याला दिलेलं आहे.
म्हणून त्या देवाला थोडं अर्पण केलं पाहिजे. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. परमेश्वराचंच असतं, परमेश्वरालाच दिलं पाहिजे. मग त्याच्याने काय होतं, भक्ती, त्यालाच भक्ती म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, भक्ती म्हणतात. ज्यावेळेस भक्ती पाण्यामध्ये प्रवेश करते ते चरणामृत होऊन जाते. आणि काय होते, ज्यावेळेस भक्ती अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न काय होतो, प्रसारात होतो. अशा प्रमाणे ज्या ज्या ठिकाणी भक्ती प्रवेश करते त्याला दिव्यत्व प्राप्त होत असते. ठीक आहे, वेळ चाललाय, 5 मिनिटं पासून थोडं राहिले. भौतिक संसर्गामुळे शाश्वत जीव जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधीच्या नियमांच्या अधीन होतो. दानासारख्या पुण्यकर्मांचा भौतिक मार्ग श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी उद्धृत केल्याप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगितलेला आहे. आपल्या जीवनाला धन्य बनवण्यासाठी 3 गोष्टी आहेत. एक तर मनाला शुद्ध करण्यासाठी मंत्र आहेत. मनत राहायचे इति मंत्र. मनाला शांत करण्यासाठी, मनाला स्थिर करण्यासाठी मंत्र आहे. शरीराला शुद्ध करण्यासाठी सेवा आहे. शरीर कशाने शुद्ध होतो, सेवाने. आणि धन कसं शुद्ध होतो, माझं 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 करून जर गोळा करून ठेवले, जसं मधमाशी काय करते, मध गोळा करून ठेवते. आणि ते मधाला कोण घेऊन जातो, कोण घेऊन जातो, दुसरंच घेऊन जातो. त्यामुळे तुम्ही किती गोळा करून ठेवले तरी ते सगळं आपण प्राप्त करू शकत नाही. ते कोण ना कोण घेऊन जाणार. चोराचे वाटे असतात त्याच्यामध्ये, अनेक गोष्टी असतात. रोग असतो, डॉक्टर, आजकाल डॉक्टर पण आहे, तुम्हाला हात लावले की लगेच म्हणतात 500 रुपयाची पावडर खा, म्हणतात का नाही. आणि एक दिवस ऍडमिट केले, चला 5000 रुपयाचं बिल झालं. की झालं 2 दिवस राहिले की 25,000. तिथं देणारच ना, डोळे झाकून देणार, द्यायलाच पाहिजे. मग देवाला द्यायला काय करणार. आता देवाचा कार्यक्रम आहे की नाही, कधी आहे कार्यक्रम, 15 ते 19 श्री राधा गोविंदाचं प्राकट्य दिवस आहे. 22 वर्षाचे झाले देव. किती वर्षाचे, 22 वर्षाचे. मग गिफ्ट पण मोठा पाहिजे की नाही. नाही तर कोरड्या कपडा घेऊन येतात तुम्ही. बघत 22 वर्ष झाले, नव तारुण्यानं प्राप्त केलेले. तर दान केलं पाहिजे. मागच्या रविवारी मी अनाऊन्स केला होता, बाहेर डोनेशनचं एक स्टॉल लागलेला आहे. तर भगवंताचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला मनसोक्त आपण सेवा केली पाहिजे. दानासारख्या पुण्यकर्माचा भौतिक मार्ग श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी उद्धृत केल्याप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगितलेला आहे. असं सांगतात की मनुष्य जेवढं कमवतं ना, त्याचं 10% त्यांनी सत्कार्याला लावलं पाहिजे. किती टक्के, 10%. आता समजा मी 1000 रुपये कमवत असेल तर त्यातले 10% म्हणजे किती होतात, 100. मी 10,000 कमवत असेल, 10% किती होतात, किती होतात, 1 लाख कमवत असेल तर 10,000. बघा, 10% द्यायला पाहिजे. समजा 10% देणं होत नसेल, कमीत कमी किती टक्के होते राजशास्त्र होते, 5%. अर्धे तुम्हाला ठेवून द्या, अर्धे देवाला. एक चोर होता, म्हणजे चोर नाही, एक लॉटरी, एकाने लॉटरी लावली आणि देवाकडे आला, प्रार्थना केली त्यांनी देवाला, देवा मला ती 1 लाखाची लॉटरी लागू दे. लॉटरी लागल्यानंतर तुला मी 50,000 रुपये देणार. किती देणार, अर्धे तुम्हाला अर्धे मला. मग त्याला लॉटरी लागली, परंतु 1 लाखाची लागली नाही, तुला किती लागले, 50,000. मग त्याने देवाला किती द्यायला पाहिजे, 25 द्यायला पाहिजे. पण तो देवळात आला, देवाला म्हणला की देवा माझ्यावर विश्वास नव्हता का, अगोदरच 50,000 रुपये घेऊन गेला. दिलं असतं, काहीच दिलं नाही त्याने. तर ऍक्च्युली लॉटरी लावू नका, लावलं नाही पाहिजे. एक उदाहरण दाखवून मी सांगत आहे की
हे आपलं जे काही पगार आहे त्यातलं थोडं काय होईना आपण भगवत सेवेमध्ये लावलं पाहिजे. असे दान सत्पात्र व्यक्तीस औदार्याने दिलेले धन म्हणजे पुढच्या जीवनातील निश्चितच ठेव असते. या जन्मात आपण दान दिलं तर ते दान आपल्या पुढच्या जन्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळून जाईल. आता दान दिलं तर तुमच्या उतार वयामध्ये तुम्हाला कोण कोण मदत करेल. आता जर दान नाही दिलं, हात आकडून घेतला, स्वतःसाठीच जगू लागले, तर पुढची स्थिती थोडी अवघडच होऊन जाते. काय नाही, सत्पात्र व्यक्तीस औदार्याने दिलेले धन म्हणजे पुढच्या जीवनातील निश्चितच ठेव असते. असे दान भक्तांना देण्यात यावे, ब्राह्मणाला देण्यात यावे, मंदिरात देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आलेली आहे. कुठे आहे आता? विद्वान आणि परिपूर्ण योग्यतेच्या ब्राह्मणास जर धन दान दिले तर ते शेकडो हजारो पटीने परत मिळते. आणि धन जर एखाद्या वेद पारंगत व्यक्तीस दान दिले तर अगणित पटीने परत मिळते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैदिक ज्ञानाचा अंत म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार. धन जर दान दिले ते कितीही प्रमाणात असले तरी ते परत मिळण्याची शाश्वती आहे. त्याचप्रमाणे दिव्य भगवत कथांचे श्रवण कीर्तन करीत शुद्ध भक्ताच्या संगतीत व्यतीत केलेल्या एका क्षणामुळेही स्वग्रही भगवत धामात जाऊन शाश्वत जीवन प्राप्त करण्याची निश्चित खात्री आहे. मद्धाम गत्वा पुनर्जन्म न विद्यते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भगवत भक्ताला नित्य जीवनाची शाश्वती असते. भक्ताचे वर्तमान जीवनातील वृद्धत्व किंवा त्याची व्याधी म्हणजे अशा निश्चित शाश्वत जीवनाची प्रेरणाच होय. अशा पद्धतीने हे अतिशय महत्त्वपूर्ण श्लोक आहे. सध्याच्या काळाला अनुसरलेले श्लोक आहे. त्यामुळे आपल्यासमोर आपण या ठिकाणी प्रस्तुत केलेले. याच्यावर प्रवचन करतोच आपण हे वाचलं आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला तिथे शिकायला भेटलं का नाही? तर खरं आता प्रॅक्टिकल कार्य एक असतं ज्ञान आणि एक असतं विज्ञान. ज्ञान म्हणजे समजलं आणि विज्ञान म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकल करता त्याला काय म्हणतात? विज्ञान असं म्हणतात. कळते पण वळत, आपल्या सगळ्यांना कळतंय पण वळत नाही. आता वळवायला पाहिजे. काय केलं पाहिजे? वळवायला पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केल्याने सर्व होत असतं. करा. म्हणजे तुम्हाला नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये तुम्ही भरभरून भगवंताची भक्ती करा, भरभरून भगवंताचं नामस्मरण घ्या. आणि आता भगवंताची रथयात्रा आहे, त्या रथयात्रामध्ये उत्साहाने भाग घ्या, सेवा करा. अशा तुमच्या भक्तिमय जीवनाला मी पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो. भगवंताची प्रार्थना करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे राम श्रीमद् भागवतम की जय, प्रभुपाद की जय. गौर